आदित्यं गगनसदृशं पद्मस्य लक्ष्मीकान्तं सर्वैः साक्षात् भावादिदं त्रिवेदं सद्गुरुं देवासमोर उभे राहून डोळे भरून आले की समजावं, मनातील प्रार्थना ओठांवर येण्याआधीच भगवंताच्या चरणी पोहोचली आहेत. भिंतीमधल्या सगळ्या विटा जेव्हा एकमेकात एकरूप होतात तेव्हाच ती भिंत भक्कम आणि मजबूत बनते. एखाद्या विटेला जरी गर्व झाला की माझ्यामुळे ही भिंत उभी आहे, पण ते चुकीचं आहे. प्रत्येक वीट महत्त्वाची असते. तसंच तुम्ही जेव्हा एखाद्या प्रवाहात समूहात काम करता तेव्हासुद्धा प्रत्येकाने समर्पण केलं तरच ते काम यशस्वी होतं. माझ्यामुळं हे चाललंय असं वाटत असेल तर तो तुमचा गैरसमज आहे. संघटनेपेक्षा व्यक्ती कधीच मोठा नसतो. किंमत एकीला असते, एकाला नाही. लागलेली भूक, फाटलेला खिसा, तुटलेलं मन आणि मिळालेली वागणूक आयुष्य जगण्याची कला शिकवते. नमस्कार सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. घर, जॉब आणि अध्यात्म या आपल्या आध्यात्मिक मराठी चॅनलवर मी सगळ्यांचं स्वागत करते. आज गुरुपुष्यामृत गुरुवार आणि या गुरुपुष्यामृताच्या योगावर आपण ज्या काही सेवा, उपासना करत असतो त्याचं फळ आपल्याला अनंत पटीने मिळत असतं. आणि गुरुपुष्यामृत योगावर खूप काही सेवा सांगितल्या जातात. त्यामुळे मी हे करू, ते करू, हे करू, ते करू, असं करू, काय काय करू आणि काय काय नको असं होतं. पण इतका सगळा विचार करेपर्यंत, इतका सगळ्या मनात सेवा ठरवेपर्यंत एकच सेवा करावी आणि ती अगदी शांत चित्ताने आणि पूर्णपणे आणि भगवंताच्या चरणी संपूर्ण विलीन होऊन ती सेवा करावी. म्हणजे खूप मोठे सेवा करण्यापेक्षा एकच छोटीशी सेवा आणि ती पूर्णपणे त्याच्यापर्यंत पोहोचते. कारण कधीकधी काय होतं की खूप काही करण्याच्या मागे आपण पळत राहतो आणि त्यामुळे कुठलीही एक सेवाही पूर्ण होत नाही. तर गुरुपुष्यामृताचा हा शुभ दिवसाची सुरुवात आज उंबरठा पूजनाने केली. उंबरठा पूजन मी हे प्रत्येक वेळेस करते असं नाही, पण ज्यावेळेस मला निवांत वेळ मिळाला, ज्यावेळेस मला असं वाटतंय की नाही आज आता वेळ आहे आणि छान आपल्या उंबरठ्याचं पूजन असं करावं. तसं म्हटलं तर अमावस्या, पौर्णिमा, गुरुवार, शुक्रवार या दिवशी उंबरठा पूजन हे करायलाच हवं. पण ज्यांच्या मागे कामाचा व्याप जास्त असतो त्यांना हे शक्य होत नाही. त्यामुळे आपली इच्छा ज्या वेळेस असेल त्यावेळेस तुम्ही उंबरठा पूजन करू शकता आणि आपल्या घरी, आपल्या उंबरठ्यावर लक्ष्मी मातेच्या आगमनासाठी अशी सात्विक लहरी निर्माण करू शकता. बघा, अशा प्रकारे छान उंबरठा पूजन या हळदीच्या मिश्रणामध्ये खडे मीठ, गोमूत्र कालवून छान मस्त उंबरठ्यावर त्याचं लेपन करून घ्यायचं. उंबरठ्यावर लेपन करून घेतल्यानंतर या उंबरठ्यावर छान दोन्ही बाजूंनी लक्ष्मीची पावलं काढायची, सुंदर रांगोळी काढायची. उंबरठा पूजन कसं करायचं याची पूर्ण डिटेल व्हिडिओ हे 3 बोटं उंबरठा सारवल्यानंतर या 3 बोटांनी जी रेष आहे अशी जी मी काढते आहे हळदीनी, ही अवश्य काढायची. कारण या रेषेचं एक विशेष महत्त्व आहे. ही रेषा आपण एक मंत्र म्हणून जी काढतो त्यामुळे नकारात्मक लहरी आपल्या उंबरठ्यातून आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही. असा हा उंबरठा सारवून झाल्यानंतर सुंदर दोन्ही बाजूनी लक्ष्मीची पावलं काढायची. धूपदीपांनी उंबरठा ओवाळायचा, त्यावर हळदी, कुंकू, फूल अर्पण करायचं, सुंदरशी रांगोळी काढायची आणि इथूनच आपली उंबरठ्यावर सकारात्मक ऊर्जा तयार होत असते. आता उंबरठा पूजन करण्याने काय होतं तर आपल्या घरी येणाऱ्या ज्या काही नकारात्मक लहरी असतात त्या आपल्या उंबरठ्यावरच थांबतात, घरामध्ये प्रवेश करत नाही. आणि इतका सुंदर सकारात्मक दृष्टीने पूजन केलेला उंबरठा यामुळे लक्ष्मी माता आपल्यावर प्रसन्न होऊन आपल्या घरी सदोदित वास करतात. तर बघा, आजचा हा उंबरठा पूजन अशा प्रकारे मी केलेला आहे. दोन्ही बाजूनी छान तुपाच्या फुलवाती लावून छान कमळाची रांगोळी काढलेली आहे
आणि दोन्ही बाजूनी लक्ष्मी मातेच्या पावलांचं पूजन केलेलं आहे. नमस्कार. आज आहे गुरुवार आणि गुरुपुष्यामृत योग. गुरुपुष्यामृत म्हणजे गुरुवारी जर पुष्य नक्षत्र आलं तर त्या योगाला गुरुपुष्यामृत योग असं म्हणतात. आणि असं म्हणतात की गुरुपुष्यामृत योगावर आपण जी काही सेवा करू, भगवान विष्णूंची, लक्ष्मी मातेची, आपल्या गुरूंची, थोडक्यात आपण ज्याही आपल्या भगवंतांना मानतो त्यांची जर आपण सेवा केली तर ती जी सेवा आहे ते त्याचे जे फळ आहे ते आपल्याला कितीतरी पटीने मिळत असतं. आणि त्यामुळे आजची गुरुवारची आणि गुरुपुष्यामृत योगाची सेवा मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत घेऊन आलेली आहे. आशा करते तुम्हाला व्हिडिओ आवडेल. आणि येणाऱ्या वर्षभरामध्ये जेवढे पण गुरुपुष्यामृत योग येतात, साधारणतः एका वर्षामध्ये 3 गुरुपुष्यामृताचे योग येत असतात. तर या गुरुपुष्यामृताच्या योगावर काय सेवा करायच्या असतात हे आपण आपल्या चॅनलवर वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून टाकलेलंच आहे. तुर्तात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी आज जी सेवा केलेली आहे ती मी तुमच्यापर्यंत दाखवत आहे. आणि गुरुपुष्यामृत आहे म्हणून मी हे करू की ते करू की ते करू असं आपल्याला बरेचदा होतं. चला गुरुपुष्यामृत आहे, गुरुवार आहे, मी हे करते, मी ते करते. त्यापेक्षा इतकं सगळं खूप करण्यापेक्षा एकच सेवा करायची आणि ती पूर्ण करायची. म्हणजे थोडंच करायचं पण अगदी व्यवस्थितपणे करायचं. हेच मी तुम्हाला ह्या व्हिडिओतून सांगते आहे. तर बघून घ्या की आज मी काय काय सेवा केलेली आहेत ते. तर आजच्या ह्या गुरुपुष्यामृताच्या नक्षत्रावर अधिक मासामध्ये माझा राहिलेला सत्यनारायण, अधिक मासामध्ये मी सत्यनारायण पूजन करू शकले नाही, त्यामुळे राहिलेला सत्यनारायण आपण आजच्या गुरुपुष्यामृताच्या योगावर करू शकतो. आता अधिक मासामध्ये माझ्याकडनं सत्यनारायण करणं झालं नाही, याचं कारण असं होतं की अधिक मासामध्ये माझ्याकडनं एक खूप छान मोठी सेवा घडली. ती म्हणजे 4 धामची यात्रा. यमुनोत्री, गंगोत्री, केदारनाथ आणि बद्रीनाथ या 4 धाम यात्रेला आम्ही अधिक मासामध्ये जाऊन आलो आणि त्यामुळे इतर घरातील ज्या सेवा आहे त्या झाल्या नाही. येणाऱ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझ्या 4 धाम यात्रेचे अनुभव त्याचप्रमाणे व्हिडिओ नक्की शेअर करणार आहे. त्यामुळे येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्ही नक्की 4 धाम यात्रेचे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. त्याचप्रमाणे आपल्याला हे जे 4 धाम यात्रा करायची असेल तर त्यासाठी आपण कोणत्या गोष्टी करायला हव्या, कोणती गोष्टी टाळायला हव्या याची माहिती देखील येणाऱ्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. तर आज गुरुपुष्यामृत योगावर छान सत्यनारायण पूजन हे श्री गणेशाय नमः. आपल्या घरगुती पद्धतीने श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दिंडोरी मार्गाप्रमाणे श्री गणेशाय नमः. पहिली सुपारी ही भगवान श्री गणेशांची, दुसरी कुलदेवतेची आणि तिसरी वरुण देवतेची. त्याचप्रमाणे कलशावर श्री सत्यनारायण भगवान आणि सत्यनारायणांचा फोटो, श्रीयंत्र, शंख, घंटा यांची व्यवस्थित मांडणी करून मी सत्यनारायण पूजनाला सुरुवात केली. त्याचप्रमाणे गुरुपुष्यामृत योग असल्यामुळे आज भगवान विष्णूंची सेवा याच ठिकाणी करण्याचं ठरवलं. अशा प्रकारे अगदी साध्या सोप्या आणि छान शांततेने सत्यनारायण भगवानांचं पूजन करून घेतलं. आणि गुरुपुष्यामृत योग असल्यामुळे ज्या आपण सगळेजण 12 दिवसांची 24 दिवसांची जी आपण चढत्या उतरत्या फुलवातींची ज्या 12 फुलवाती आपण लावत असतो त्यांची सेवा देखील सुरुवात केली. तर गुरुपुष्यामृत योग हा आपल्या जीवनातील किंवा आपण असं म्हणूया की या सेवेमुळे आपल्या जीवनामध्ये भरपूर आपल्याला कलाटणी मिळू शकते. आणि आपण गुरुपुष्यामृत योगावर जे काही पूजा करत असतो, जे काही आपण पुण्यकार्य करत असतो, दान धर्म करत असतो, त्याचं आपल्याला कितीतरी पटीने फळ मिळत असतं. त्यामुळे गुरुपुष्यामृत योग कधीही आल्यानंतर तुमच्याकडनं ज्या काही सेवा होत असेल अवश्य करा. गुरुपुष्यामृत योगावर अन्नदानाचं देखील महत्त्व सांगितलं गेलेलं आहे. लक्ष्मी प्राप्तीसाठी जे विविध सेवा उपाय केले जातात ते देखील याच गुरुपुष्यामृत नक्षत्रावर केल्या जातात. तर अशा पद्धतीने मी छानपैकी सत्यनारायण पूजन केलं. आपल्या संपूर्ण सृष्टीच्या
पालन करण्याची जबाबदारी ओम श्री भगवान श्री हरी सत्यनारायण विष्णूंची किंवा असते आणि महाभारतार्थम त्यामुळे मोक्षदाम भगवान श्री हरी विष्णूंचं पूजन समर्पयामि. म्हणजे सत्यनारायण ओम श्री पूजन हे सत्यनारायण अतिशय महत्त्वाचं आहे. आवाहनार्थम मोक्षदाम सत्यनारायण पूजन हे नुसतं समर्पयामि. भगवान श्री हरी विष्णूंचं पूजन नसून ओम तर ते आवाहनार्थम आपण आपल्या घरामध्ये असलेल्या सर्व समर्पयामि. धनसंपत्तीचं त्याचप्रमाणे अन्नधान्याचं ओम केलेलं पूजन आवाहनार्थम असतं. मोक्षदाम समर्पयामि. त्यामुळे शक्य झाल्यास प्रत्येकाने ओम श्री आपल्या घरी गणेशाय नमः. प्रत्येक पौर्णिमेला का होईना सत्यनारायण पूजन ओम हे नमो अवश्य भगवते करावं. वासुदेवाय. भगवान ओम श्री हरी नमो विष्णूंचा भगवते वासुदेवाय. तुळशीच्या ओम नमो भगवते वासुदेवाय. पानांनी ओम नमो युक्त असलेल्या भगवते पाण्याने वासुदेवाय. अभिषेक केला ओम नमो आणि भगवते यावेळेस वासुदेवाय विष्णू कृष्णाय सहस्त्रनाम वासुदेवाय त्याचप्रमाणे हरये व्यंकटेश परमात्मने स्तोत्राचं प्रणतः वाचन क्लेशनाशाय तुम्ही गोविंदाय यावेळेस नमो नमः. ओम नमो भगवते कृष्णाय वासुदेवाय या मंत्राचा देखील हरये जप करू शकता. परमात्मने आता प्रणतः प्रत्येक पौर्णिमेला क्लेशनाशाय सत्यनारायण ज्यांच्या घरी गोविंदाय केला नमो जातो नमः. त्यांच्या घरी अन्नधान्याची कृष्णाय त्याचप्रमाणे वासुदेवाय भरभराटीची हरये धनधान्याची परमात्मने समृद्धीची प्रणतः पैशाची क्लेश कधीही कमतरता पडत नाही असं म्हणतात. आणि त्यामुळे प्रत्येक पौर्णिमेला श्री स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेकऱ्यांकडे सत्यनारायण हा केलाच जातो. तर प्रत्येक पौर्णिमेला सत्यनारायण कसा करावा याचा डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे. त्याची लिंक तुम्हाला याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुम्ही नक्की चेक करा आणि शक्य झाल्यास येणाऱ्या वटपौर्णिमेपासून सत्यनारायण पूजन प्रत्येक पौर्णिमेला जरूर करा. फक्त 30 ते 35 मिनिटाचा कालावधी लागतो. अगदी तुम्ही खूप डेकोरेशन खूप काही करण्यापेक्षा साध्या सोप्या पद्धतीने भगवान श्रीहरींचं हे सत्यनारायण व्रत करा. तुम्हाला 22 सत्यनारायण केल्यानंतर तुम्हाला चमत्कारिक असे बदल तुमच्या घरामध्ये झालेले दिसून येतील. सत्यनारायण पूजन भगवान श्री हरी विष्णूंचं पूजन केल्यानंतर त्यांना छान तुळशीपत्र अर्पण केले, खडे साखरेचा नैवेद्य अर्पण केला, पिवळी पुष्प हार अर्पण केला आणि सत्यनारायणाची पोथी वाचून आरती करून घेतली. या पूजेमध्ये आपल्याला भगवान श्रीहरींना रव्याच्या शिऱ्याचा नैवेद्य तुळशीपत्रयुक्त आवर्जून अर्पण करायचा असतो. एवढी सगळी पूजा करून झाल्यानंतर जी आपली गुरुपुष्यामृत योगावरची जी 12 फुलवातींची सेवा असते, चढत्या उतरत्या फुलवातींची सेवा, त्या फुलवातींच्या सेवेला आज सुरुवात केली. बघा, असा हा कुबेर दीपक आहे आणि या दिव्यामध्ये आजचा पहिला दिवस म्हणून एक तुपाची फुलवात लावून त्या दिव्याचं पूजन हळदी कुंकू अक्षता फूल अर्पण करून केलं. आणि आता ही फुलवात जोपर्यंत तेवत आहे तोपर्यंत आपल्याला ज्या काही सेवा करता येतील लक्ष्मी प्राप्तीच्या त्या करायच्या आहे. तर या सेवेमध्ये मी दररोज आता ही सेवा करणार आहे. त्यामध्ये मी फक्त एकदा व्यंकटेश स्तोत्र आणि त्याचप्रमाणे एकदा श्री सुक्तमचं वाचन करणार आहे आणि श्री स्वामी समर्थ महाराजांची याआधी एक माळ जप करून मग ह्या सेवा करता दुखहर्ता वार्ता विघ्नाची गर्दी पूर्वी प्रेम कृपा देवाची सर्वांगी सुंदर शेंदुराची कंठी जळके माळ मुक्ता फळांची जय देव जय मंगलमूर्ती व श्री मंगलमूर्ती. तर अशा प्रकारे गुरुपुष्यामृत योगाची ही सेवा, ही रोजची देवपूजा, त्याचप्रमाणे गुरुपुष्यामृत नक्षत्रावर केलेले सत्यनारायण पूजन आणि चढत्या उतरत्या फुलवातींची सेवा मी आज पूर्ण केली. येणारे असेच व्हिडिओ नक्की बघा. पुन्हा भेट.